नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 19 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे निघून या. कंगाल सुद्धा बनेल धनवान. इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही. जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल. जर आपण योग्य वेळी, योग्य मुहूर्तावर, योग्य क्रियेप्रमाणे 19 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून आलात तर आपली गरिबी, दुःख, त्रास सर्व काही समाप्त होतील. जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल. आपले नशीब 7व्या आकाशावर जाईल. जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येईल. परंतु तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यासच तुम्हाला लाभ मिळू शकतो, कारण अर्धवट ज्ञान काहीच कामाचे नसते, त्याला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पितरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओम पितृदेवताय नमः असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्यावर होईल की तुम्ही धनवान व्हाल. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सांगत असलेली झाडं फक्त स्पर्श केली तरी तुमची गरिबी दूर होईल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक अशा झाडाझुडपांना देववृक्ष म्हटलं गेलं आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहेत. निसर्गात असलेली अनेक अशी झाडझुडपं आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात. विशेष गोष्ट अशी की झाडाझुडपांची केवळ लोक पूजा करत नाहीत तर औषध म्हणूनही त्याचा वापर करतात. ही अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करतात आणि वेद पुराणांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या झाडाझुडपांचा उल्लेख आहे. आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत, ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचे स्वरूप म्हटलं गेलं आहे. तर आज मी तुम्हाला अशा वृक्षाबद्दल सांगणार आहे ज्यांना 19 एप्रिल रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पर्श करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष, कर्जदोष, गरिबी दोष सगळं काही समाप्त होतं. हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रविवारच्या दिवशी साजरी केली जाईल. पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 19 एप्रिल रविवारच्या दिवशी सकाळी 10:49 सुरू होईल आणि 20 एप्रिल सोमवारच्या दिवशी सकाळी 7:26 समाप्त होईल. हिंदू सण तिथीनुसार साजरे केले जातात. कोणतीही तिथी ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्या दिवशी असलेल्या सणासाठी ग्राह्य धरली जाते. यंदा अक्षय तृतीया तिथी 19ला नाही तर 20 एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे. तसे असूनही 19लाच अक्षय तृतीया साजरी केली जाईल, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. चला आता जाणून घेऊया की अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे. अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूपच खास मानले गेले आहे की या दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशीच युधिष्ठिराला कृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यामध्ये कधीही अन्न संपत नव्हते आणि याच पात्रातून युधिष्ठिर गरजू लोकांना भोजन करावयाचे. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान पुण्य करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचीही सुरुवात झाली होती. याच शुभ दिवशी गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले होते. इतक्या विशेषतामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी वर्षातील सर्वात शुभ मुहूर्त मानले जाते. त्यामुळे या दिवशी मी सांगत असलेल्या या वृक्षाला नक्की स्पर्श करा. अक्षय तृतीयेच्या पावन सणात काही असे वृक्ष आहेत जे देववृक्ष म्हणवले गेले आहेत. देववृक्ष म्हणवले गेले आहेत हे देवींचे स्वरूप असतात, माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडाझुडपांना देवी देवता मानून आपण त्यांची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी. सायन्स देखील म्हणतं की झाडे झुडपे माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात. झाडं झुडपं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेच प्रदान करतात. झाडे झुडपं स्वतः तीव्र उन्हात तापतात, पण माणसांना शीतल सावली देतात आणि नवीन कार्याच्या वेळी काही अशी झाडं झुडपं आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंद नशीब उघडतं, व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागतं
आपल्या शास्त्रामध्ये झाडाझुडपांना अत्यंत गुणकारी म्हटलं आहे, कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात. अनेक आजारांवरचा उपचार झाडाझुडपांमध्येच दडलेला आहे. झाडाझुडपांमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटलं आहे की वृक्षामध्ये मी पिंपळाचे झाड आहे. पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांचा राजा म्हटलं जातं, कारण पिंपळ वृक्षाचं आयुष्य सर्वाधिक असतं. सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्व शक्तिमान असतो. पूजापाठामध्ये याचे विशेष महत्त्व असतं. तर चला, आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेमध्ये स्पर्श करावयाच्या वृक्षाबद्दल सांगते. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात, मंगलकारी असतात. जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी, सर्व प्रकारचे कष्ट हे सर्व समाप्त होतात. विशेषतः 19 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचा प्रभाव अनेक लाख पटींनी जास्त असतो, कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनायुक्त होतं. म्हणजेच यावेळी शक्ती आपल्या पृथ्वीलोकात उतारते. म्हणून जितकी झाडं झुडपं आहेत, जिवंत जंतू आहेत, स्थावर जंगम सर्व प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये प्राण येतो. सर्वांमध्ये शक्ती मोहित होते, जागृत होते. त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडाजवळ जाऊन स्पर्श करतो, विशेषतः जे देवी स्वरूप झाडं आहेत. तुम्ही जाऊन त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख, वेदना, कष्ट, आजार, व्याधी, भांडणं, जीवनातील मोठमोठ्या समस्या सर्व समाप्त होतात. काल सर्पदोष, मंगळदोष, शनिदोष, राहुदोष लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात. मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 वनस्पतीबद्दल सांगणार आहे. ही तिन्ही वनस्पती देववृक्ष म्हणून ओळखली जातात. व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. जर आजचा व्हिडिओ चुकवला तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. कारण अक्षय तृतीया हा एक असा सण आहे, एक असा काळ असतो की तुम्हाला दीर्घ पूजा पाठ करण्याची गरज नाही. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया, आणि तुम्ही या दिवशी मी सांगत असलेल्या या वृक्षाला फक्त स्पर्श केला तर 9 दिवसातच तुम्ही तुमची समस्या, तुमची गरिबी स्वतःच्या डोळ्यांनी नाहीशी होताना पाहू शकता. मी ज्या देववृक्षाबद्दल सांगत आहे हे सगळे वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास सहज मिळतील. कोणते असे 3 वृक्ष आहेत ज्यांना आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पर्श करून यायला हवं? एक विशेष गोष्ट सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते. अक्षय तृतीया जितकं का शक्य असेल तितकी देववृक्षांची पूजा अवश्य करा. मित्रांनो, देववृक्षात अनेक प्रकारची वृक्ष असतात. चला जाणून घेऊया कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी नाहीशी होते. पहिला जो वृक्ष आहे तो बेलाचा वृक्ष. जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे. स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहे त्या देवी स्वरूप आहेत, म्हणजेच या नवदुर्गेच्या स्वरूपात आहेत. त्या स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटलं आहे, जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे. याच्या फांदीत पार्वती, मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि संपूर्ण भागात भगवान शंकर वास करतात. संध्याकाळच्या वेळी शिव मंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यक्ती धनवान, गुणवान आणि पराक्रमी बनतो. व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोरथांची पूर्तता होते. दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगणार आहे, ती वनस्पती सुद्धा जाणून घ्या. मी ज्या दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगते आहे ती म्हणजे शमीचं वृक्ष. शमीच्या वृक्षाला जगदंबेचं स्वरूप मानलं जातं. जे शमीचं वृक्ष आहे ते स्वतः जगदंबेचं स्वरूप आहे. यावर स्वतः माता जगदंबा साक्षात वास करत असतात. आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या वेळी 19 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी याच्या खाली धूप दीप लावतो, धूर दाखवतो, तर त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. शमीच्या मुळात सिंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्य प्राप्ती होते. जे लोक दीर्घकाळापासून आजारी आहेत अशा व्यक्तीच्या जे घरातील सदस्य आहेत ते लोक जे आजारी आहेत त्यांच्या शरीरावरून 7 वेळा सिंदूर फिरवून शमीच्या मुळाशी अर्पण करू शकता. त्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतील. जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत किंवा तुम्ही आजारांपासून वाचू इच्छिता, निरोगी राहू इच्छिता, तर याच्या मुळात सिंदूर नक्की टाका. मनोकामना पूर्तीसाठी मी एक मंत्र सांगत आहे. हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. तुम्ही लगेच याचा परिणाम पहा. जसं तुमची मनोकामना आहे तिची पूर्ती होईल, तुमची दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल. तर मंत्र कोणता आहे? तर तुम्हाला बोलायचा आहे, मम मनोरथे पूर्यता मम दरिद्रनाश. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. सर्व प्रकारच्या तुमच्या मनोरथांची पूर्ती होईल. तुमची जी दरिद्रता आहे
ती दरिद्रता समाप्त होईल. तुम्हाला स्पर्श करताना बोलायचं आहे. आता 3ऱ्या क्रमांकावर ज्या वृक्षाबद्दल मी सांगत आहे त्या वृक्षाला देववृक्ष सुद्धा म्हणतात. जो 3रा वृक्ष आहे तो म्हणजे पारिजात वृक्ष. पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला होता आणि तो देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित करण्यात आला होता. पारिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णाने मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकावर आणला. जो पारिजात वृक्ष आहे त्याला ही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. कारण माता लक्ष्मी सुद्धा समुद्रातून उत्पन्न झाल्या आहेत आणि पारिजात वृक्ष सुद्धा समुद्रातून उत्पन्न झाला आहे. म्हणून हे माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखले जाते. तर असं मानलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरात कितीही थकवा असो, कितीही वेदना असो, व्रताच्या काळात जर तुमच्या शरीरात थकवा आहे, वेदना आहेत, तर पारिजात वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून नक्की या. तुम्हाला हवं असेल तर अक्षय तृतीयेच्या कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊन या वृक्षाला स्पर्श करू शकता. या वृक्षाला स्पर्श करताच लगेच शरीरातील वेदना, थकवा, सुस्ती, अशक्तपणा हे सर्व नाहीसे होतात. या वृक्षाच्या खाली जर तुपाचा दिवा लावला गेला आणि याच्या मुळात चिमूटभर सिंदूर टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते. पण तुम्ही प्रार्थना नक्की करा की हे पारिजात वृक्ष आपण देवी स्वरूप म्हणवले जाता. आपण आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा. ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, लक्ष्मी दोष आहे, हे सर्व दोष आपण समाप्त करा. माता लक्ष्मी आमच्या जीवनात प्रवेश करो. अशा प्रकारे आपण आम्हाला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी मनोकामना बोलू शकता. कारण समुद्र मंथनातून हे उत्पन्न झाले आहेत. तर जर तुम्हीही लवकरच धनवान व्हायचं स्वप्न पाहत असाल, तुमच्या जीवनात काही इच्छा आहेत, काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, तर आम्ही 3 वृक्षाविषयी सांगितले आहे. हे 3 वृक्ष अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही स्पर्श करू शकता. आणि जर एखाद्या व्यक्तीने हे 3ही वृक्ष स्पर्श केले, लक्षपूर्वक ऐका, जर 3ही वृक्ष स्पर्श केले तर अशा व्यक्तीचे कार्य होईल, अशा व्यक्तीची मनोकामना पूर्ण होईल आणि जगातली कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकणार नाही. मनोकामना पूर्ती करण्यासाठी, कार्यात प्रगती मिळवण्यासाठी, आपले नशीब उजळवण्यासाठी, झोपलेले भाग्य जागवण्यासाठी 19 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी हे उपाय नक्की करा. हे उपाय म्हणजे सोन्याहून पिवळं ठरेल. हे तुमचं जीवन घडवून टाकेल, तुमच्या जीवनात अडचणी दूर करून टाकेल. चला आता जाणून घेऊया पुढच्या वनस्पतीबद्दल. आवळा, तुळस आणि केळ्याच्या झाडावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो. खरं तर तुळशीच्या झाडाजवळ रोज दिवा लावायला हवा. तरच आवळ्याची पूजा एकादशीला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. केळ्याच्या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते. प्रत्येक गुरुवारी केळ्याच्या झाडावर हळद मिसळलेलं पाणी अर्पण केल्याने तुम्हाला खूप सुखांची प्राप्ती होते. पुढचं झाड आहे कदंबाचं झाड. कदंबाच्या झाडावर माता लक्ष्मीचा वास मानला जातो. अशी मान्यता आहे की कदंबाच्या झाडाखाली बसून यज्ञ केल्याने माता लक्ष्मीजींची विशेष कृपा प्राप्त होते आणि कुटुंबात आनंदाचं आगमन होतं. दुर्वा. असं म्हणतात गणपती बाप्पाला सर्वात जास्त प्रिय असतं ते म्हणजे दुर्वा. प्रत्येक बुधवार हळद लावून दुर्वा, गवत म्हणजे गणेशजींना अर्पण केल्याने तुमच्या कामात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला शुभ लाभाची प्राप्ती होते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा. कारण असेच तुमच्या जीवनात बदल घडवून आणणारे अत्यंत प्रभावी उपायाचे व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.